तो मेस्तरी बाकीच्या केला पण ही अशी चव नाही आली ना कोणाला. हो ना विका तो 1000 रुपये दिवसा कुठं पण जा. हा एक दिवस आला 11ची भाकर अरे भर उन्हाची तू यांच्या घरावर आलो कामाला. एक दिवस बोलतो ये कामाला आलो सकाळी भाकर काढली 12 12:30 तसं वाजलं ना. ऊन लागला येऊ तर दुपारी भाजी आत बोल भाजीच नको तुमची. काय काय का कोणता सांग. तर काम करता करता आपण दुसरं पण काम करू. हे इंजिन उचलायचा होता आणि इंजिन उचलायला लगेच मजुरी पण भेटली. एका बॉलला 60 रुपयाची दिले ते मजुरी. तर मला हे काय आलंय आणि लगेच 20 सेकंदाचा काम होता. 3 जण इकडून बी लागलं ते 3 जण तिकडून होतं. आम्ही वरती उचलला फक्त लगेच ट्रॅक्टरवर सांगा काम असली तर आहे. फक्त आपला पिच रेडी झालेला आहे आणि सगळे पॅचेस भरलेले आहेत आणि शेवटपर्यंत दिलीप यांनी आपली साथ सोडलेली नाहीये. आता लई दिवसातून पहिल्यांदा सीझन बॉल कॅच घ्यायची प्रयत्न करतो. सीझन अख्ख्या सीझनला कॅच बसली ना. आता गाईस तुझी डमक्या ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही बनवणार आहेत ग्राउंड. झालाय काय सगळ्या खेळाची सुरुवात झाली पण आमची खेळाची सुरुवात अजून झाली नाही कारण आमचा ग्राउंड रेडी नव्हता. थोडासा ग्राउंडला डागडुजी करायची आम्हाला. तर ती डागडुजी करायची त्याआधी मग आम्ही सिमेंट आणलं आहे आणि थोडेसे आपल्याला कच आणि बाकी गोष्टी बघायच्यात आणि मग आपली पोरायनं. तर सार्थक ना आम्ही दोघं आलेलो आधी बाकी सगळी येतील मग आपण ब्लॉग पुढे स्टार्ट करू. ही जर कोणी बघितली आता वाडीतली एवढी वाईट परिस्थिती वाडीतली आहे पण चालवले दिवस चालतात आपले. हो काय थोडीशी ठीक आहे. जर तुम्ही वाढीतला क्रस सोडित नाही म्हणजे तुमच्याकडे कोणतरी यायला पाहिजे गावातला. ते वाडी दाखवा ना तुमच्या गावातली. तुला पण घे वाटलं तुला पण दाखवा असा असं उलटा कर नाही असा. अरे हिरो आहेस तू पण. अरे बघत काय आलोय ग्राउंड साठी. आम्हाला कच पाहिजे होती थोडीशी. आम्ही किनवलीच्या हे घेऊन आलेलो आहे. सिमेंट आणलाय गुड्डे आणि मी गेलो तो सिमेंट घेऊन यार. तर सिमेंट आम्ही घेऊन आलो पण आता आम्हाला थोडीशी कच पाहिजे होती. तर कच काय तिथे भेटली नाही तर आम्हाला कच गावात भेटली. आता गुड्ड्याने मी भरायला घेतली इथून आणि आणि श्लोकला घरात पाठवलं आहे. आणि त्यांच्या घरी थोडीशी रेती भेटते. तर एकदम माफक दरात आम्ही हे करायला झालं आहे ग्राउंड यावर्षी. हां 250 रुपयापर्यंत खर्च आला सिमेंट आणि एक थापी आणि आणला आम्ही आणि बाकी 3-4 जण तिथे ते गेलं तुम्हाला दाखवतो. आणि ही आपली वाडी आहे. वाडीतून आणलं वाडीतला मालांना आणि पांडुआने आपल्याला परमिशन दिले. त्याच्यामुळे जर कोणी बॉल लागा तुम्ही कशाला घेऊन चालला तर या माणसाने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही भरा. हां रेती आहे का थोडीशी चाललेली आहे म्हणजे गावातली माणसं आहे सपोर्ट नाही घेत पण ही माणसं सपोर्ट करतात आपल्याला. तर पांडुआप्पा काय पांडुबाबासाठी एक लाईक करा. कोणी दिलाय राजदाचं पण राजदासाठी पण एक खूप आभार. काय का कोणता सॅमसंग ये ना तुझा फोटो काढू एक सॅमसंग मध्ये ये ना. आणि हे दोघे आहेत आपल्याला जोडाजून. चला भेटले ना. आणि साहेब रेती दिलेले त्यांचे देखील आभार. पीच आहे एवढी जण बनवला आहेत आपली. एवढी जण बनवला आणि हा पीच आहे. इथून पाणी बिणी टाकून आम्ही त्याला साफसूफ केलेलं आहे. 2 वर्षापूर्वी बनवलेला हा पीच आहे आमचा. हो पण त्याच्यावर थोडं काही वित्त आलं होतं. हा वित्ते जाऊ दे आता वित्तेचं नाही पण आता झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हा पीच आहे आपल्याला एक काढून थोडासा आता टोचे. हा ग्राउंड रेडी आहे. ग्राउंडचं तर केला ना तुम्ही म्हणजे डायरेक्ट ते याच्यासारखं वानखेडेसारखं आहे. पूर्ण कुठे आहे करायचीच गरज नाही. आणि तो वेद्या आहे खास वेद्याला आताच ऍड केलाय ग्रुपमध्ये. ITI मधून आले. चला आता आपण थोडासा घोटाई बिटे मारून त्याला हे करू आणि त्याच्यानंतर आम्ही चायनीज खायला पण जाणार आहे. टीमच्या पैशातून नाही. हा स्वतःच्या पैशातून जाणार आहेत. गुड्ड्या देणार आहे. टीमच्या पैशाने जाऊ अर्धे पैसे मी अर्धे पैसे गुड्ड्या जाणार आहे. ठीक आहे सर. हा डन झालेला आहे आता. तर चला आपण बघू काय होतं पुढे ग्राउंडचा. आता अनुभवी दिलीप दिनकर आलेले आहेत मार्गदर्शन करण्याआधी. तुम्ही काय करू नका सांगा फक्त आम्हाला काय करायचे आहे. काय नाही होणार नाही तुम्ही. हा
की प्रत्येक गावात असा एखादा माणूस असतो जो असा बोलत असतो. तर ते सांग दिला काय काय टाकू. तर आपण काय काय वस्तू आणल्या त्या पण दाखवतो. वरच्यावर टाकू आपण. इथं आपल्याकडं हे आहे हे पांडू रेती आहे थोडी. बाबांची हा ही पांडूबाबाची नाही, ही अनसांची आहे. अनेकांची आहे ही. दिले जाते. आपण फुकट आहे, सगळ्या गोष्टी फुकट आहेत आपल्याला. ही ती पांडुबाबांनी दिले हे पाणी. याने एवढी जण आहेत. तर चला आपण करू. आधी प्लॅन असं इथे आम्हाला कालवायचे आणि मग हळूहळू ते पॅच आहेत ना सगळे ते भरायचे आणि मग पुढचं काय होईल तर बघू आता कसं काय होत आहे. सुरुवातीला टाकू. आता रेती गेलेली आहे. कच ते नाही का याच्यावालं ते याच्यावालं तो तमिळनाडूचा चॅनल आहे कोच येतो त्यामुळे अंदाजे टाकायचे. अंदाजे कुठे मिक्स कर दिल्या प्रमाण बरोबर आहे ना. कच कमी कुठली नाही होत. अरे जरी जास्त पाणी घ्यायला ना पावसात तरी कच एकदम भारी गोष्टी. बस ते पातळ टाकला ना हे करू ना अजून थोडंसं हे प्रमाण टाकू. या पण आपल्याकडे चालू आहे. आता आपण सिमेंट थोडं दिला. सिमेंट किती करायला पाहिजे. सिमेंट जास्त झालं तरी चालेल. सिमेंट जास्त होऊ दे. हा आपला आता मसाला तयार झालेला आहे इथं. हे मस्त आणि झालेलं आहे. हा मसाला मस्त आला ना. गुड्ड्याने चव घेऊन बघितल्या मसाल्याची. हा गुड्डे ह्या नाही होत्या प्लेन कर खास त्यासाठी आपण इथं कालवलं. हा होते लगेच प्लेन कर आणि पुढच्या टायमाला आणि ना हो तिथं घे. हा कुंदनी तापी ठेवले ना तिकडं हे करायला गेलं लगेच आपण तिकडे जाऊ. चला कुठं हो चला चला. चालवा. हा कुंदन कालवा त्यानं होते की आम्ही कुठे आपण प्लेन करायला घ्याव. चल आता आपल्याला इथं प्लेन करायचे आणि खेळायला जी मजा येणार आहे कारण ग्राउंड एवढं जबरदस्त आहे ना त्याच्यामुळे. हे लेअर बसून याच्यात मग लेअर भरा पहिले. इथं काय गरज नाही तुझ्या. इथं ते नंतर कालवला ना ते बसून जाईल त्याच्यात. अनुभवी दिल्याचं ऐकून दिलं बरोबर बोला. पण ती घे ना पुढून घे ना मेन मेन मोठी मोठी पुढे इथं बारीकच राहील ती. एकदम थोडासा टाकायचा प्लेन. दिलाय बा मी टाकतो. नको टाकलाय पाणी मारलाय. तर इथे पॅच भरायला घेतले. हे पॅच उखललं होतं ना नाही मस्त ते आलं भरायला घेतलेले आहेत पॅच. आलाय एक लेवल घेतलेले आहेत. मी एका साईडला इकडे दिलीप तू आणि सुजित लगेच चालू नका करू का. आणि सार्थक धमके यांचं आगमन झालेलं आहे. याची लेवल काढायला घेतलेले आहे फिशची. दिल्या मस्त लेवल आले. नाही नाही मस्त भारी होते. दिलीप फक्त लेवल नाही घ्या का लेवल नाही घे. इकडे दुसरा डेपो बनवायला घेतलेला आहे पाहू शकता. आणि इकडे सर्व आमची मित्रमंडळी अनिकेत काय बोलतो मॅन इन फॉर्म. बघून आता अनिकेतची गोलंदाजी कशी होती. बॅटिंग तुम्ही करणार आम्ही फक्त आता 12 खेळाडू. मात्र आपल्या फायनल स्टेजला आलेलो आपण आणि पॅच बी सगळे एकदम भरलेले आहेत आणि सगळे आता आतुरतेने वाट बघतात. गुड्ड्या आपल्याला हे देणार आहे म्हणजे गुड्ड्या आणि आम्ही दोघं मिळून देणार आहेत घरी. तर म्हणजे त्याच्यामुळे आता सगळी एकदम उत्साहाचं वातावरण तयार झालंय. जशी गुड्ड्याने अनाऊन्समेंट केली सगळ्या पोरांचं उत्साहाचं वातावरण झालंय. हा त्याच्यामुळे एकदम. आणि मी सार्थक येत नव्हता लपतो आता पण जसं चायनीजची गोष्ट काढली तसं सार्थक लगेच परत आलता गेलता घरी पण परत आलाय तो म्हणजे पाव. हो अण्णाने फोन केला का चायनीज भेटतो ये पटकन असं काय आलं. आणि एकदम शेवटच्या स्टेजला आलेले आहेत आपली काम. वेदाची हेअरस्टाईल आवडली पण एक नंबर हेअरस्टाईल आहे. गांजा हेअरस्टाईल. हा गांजा हेअरस्टाईल गांजे हेअरस्टाईल तुझी. माझी हेअरस्टाईल तर आताच आणण्याचा सध्या कॉल झालेला आहे. तो संध्याकाळचा कॉल असतो त्यांचा तो झालाय पण तो गपचूक त्या याच्या मागे गेला पण तो रेकॉर्ड केला ना आम्ही बोललो आणण्याचा पर्सनल आहे थोडासा पर्सनल राहू दे पण पर्सनॅलिटी बघा ना आणण्याची काय. इथं आता गाण्याला तो टुडू 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 आलो ना. हा आलाय म्हणजे आता सगळा झाल्यावर विकास आलेला आहे. 5:30 वाजता गेट पास घेऊन येणारा माणूस 3 वाजता बोलता रात्री काय नल 5:15 झाले पण आलाय. तर आता काय घेतो तू इथून. काय नाही आम्ही राजकीय पाणी मारलं. रात्री आला ना ठीक आहे चला मग विकास बोलला आता कारण ह्यो ब्लॉग जाणार आहे का पुढे आता त्याच्यामुळे तुला घेतला आम्ही.
दिसला पाहिजे. काय काय मारायचे आता झालं कुठे त्या मारायला लागलो होती कुठं? अरे याच्यावर आता ह्या घ्यायचे सिमेंट पाणी मारायचे त्याच्यावर पुढे. तो पुढे अरे प्रोफेशनल सगळं काम आहे इथं. हे चल इथं मेन पॅच घ्याय. मिस्त्री म्हणजे A1 पद्धतीचा काम केला आहे. आता आम्ही चाललो सरली आणायला, कारण तर आता पीच सगळा झालाय, पण पोती टाकली तर परत पाणी टाकायला लागतं त्यांचं. मग आता आमच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला, मागं अख्खं वरिष्ठ आहेत की तुम्ही जाऊन थोडासा पण हे आणा, सरला आणा. मग सरला तिथं समोरच आहेत, आणप्पा सांगते सरला आहेत. अजून एक परटोली संघाचं ते पण एक चांगले समर्थक आहेत, तर त्यांचंच सरला घ्यावं. आता इथं दिसत ग्राउंड बघा ना काय जॉब सगळं एकदम परफेक्ट आहे, डायरेक्ट खेळण्यासारखी. आणि इथं आमचं 6 असतात या साईडला. आता सोबत सार्थक आहे, सॉरी सोबत सार्थक आहे आणि वैभव आहे. सरले घ्या आणि मग जा. तो मेस तरी बाकीच्या केला, पण ही अशी चव नाही आली ना कोणाला. हो ना विकास 1000 रुपये दिवसा कुठं पण जा. हा एक दिवस आला 11ची भाकर अरे भर उन्हाची तू यांच्या घरावर आलो कामाला. एक दिवस बोलतो या कामाला आलो, सकाळी भाकर काढली 12 साडेबारा दिवस वाजलं ना, ऊन लागला. येऊ तर दुपारी भाजी बोल भाजीच नको तुमची. मी चाललो नाही, भाकरी काढली ना, आधी काम केला मग भाकर दिली ना. तशी देतील का भाकर? आता द्या, जर माईने बघितलं तर लगेच बोलेल मला. तशी देतील भाकर म्हणजे खास नाही का? या माईने बघितलं बोलेल ती. अशा पद्धतीने झालेलं आहे. आता फक्त गोटाई मारायची थोडीशी. आता हे विकास टाक, आता गोटाई द्यायचा शेवटचा अंतिम टप्प्यात आलेला आहे सामना. घोटाल हे विकास पांडू बाबांनी दिल त्या का आपल्याला? तर काम करता करता आपण दुसरं पण काम करू. हे इंजिन उचलायचा होता आणि इंजिन उचलायला लगेच मजुरी पण भेटली. एका बॉलला 60 रुपयाची दिले ते मजुरी. तर मला हे काय आलंय आणि लगेच 20 सेकंदाचा काम होता. 3 जण इकडून बी लागलं, ते 3 जण तिकडून होतं. आम्ही वरती उचलला फक्त लगेच ट्रॅक्टरवर सांगा कामं असली आहे. फक्त शनिवार रविवार फक्त आम्ही कामं घेतली जातील, बाकी दुसऱ्या दिवशी आमची जरा बिझी असतात. तर शनिवार रविवार आणि तू पण शनिवार रविवार आहेत ना? नाही पण आणि एक शनिवार नसेल कारण त्याला बाहेर जायला लागतं एका शनिवारी. आणि तिकडे घोटाई चालू आहे. अशा पद्धतीने आपलं आता ऑलमोस्ट ग्राउंड रेडी झालेलं आहे. तर सार्थक सारखा दिसायचं मला असं, म्हणजे एकदम सामसूम. आता लई दिवसातून पहिल्यांदा सीझन बॉल कॅच घ्यायची प्रयत्न करतो. सीझन अख्ख्या सीझनला कॅच बसली ना आता. आणि वरती कॅच वरती उडी रे बाबा. राहिलेत वेदांत वर्सेस गुड्डू. चला गुड्डू डमके येण्यात सध्या तिकडे कॅच गेले. जाऊ चल गुड्डा. आणि फायनल आणि सारखा एकदम फेक गुड्ड्याला एकदम कडकवाला दे. त्याचा विकास चौधरी एक सेफ असा फिल्डर आहे परटोली संघाचा. आणि बॉल आलेला आहे विकास, बॉल खाली विकास. हे घे फटाफट हे चला फायनल आहे का? फायनल दोघांची वेगळी आहे. आणि फेक दोघांना मधी पडली पाहिजे का? बाहेर घ्यायला पाहिजे. तर अनिल आता फेकतोय आणि बॉल कडक नाही घेतले. फेक आणि गुड्डू डमके फायनलचा सवाल. परटोली के सबसे सेफ बँड बढिया. चला दोघात फटाफट होते फटाफट. आणि ते मात्र चॅम्पियन गुड्डू डमके. कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही चॅम्पियन झाल्यात. नक्की भारी वाटतंय, कारण आपल्या अजून कॅच जास्त लवकर सुटत नाही. सुटली तर बाहेरच सुटते आणि शिवा खातो भरपूर. आणि 1 नंबर अशा पद्धतीने 2 नंबर वेदांत, 3 नंबर मी, 4 नंबर आणि नंबर 2 नेहमी प्रमाणे मी 4 नंबर आहे. आपला पिच रेडी झालेला आहे आणि सगळे पॅचेस भरलेले आहेत. आणि शेवटपर्यंत दिलीप यांनी आपली साथ सोडलेली नाहीये. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण आता इथेच एंड करू. आमच्या ग्राउंडचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बोल ना काहीतरी लाईक करा,
बोलणार कोण आणि बोल व्हिडिओला लाईक करा, करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर सबस्क्राईब सगळं करा. आणि भेटूया. हर्षल सुद्धा आलेले आहेत. आता ह्या सीझनला ते ऑफ सीझन आहेत, पण तरी ते पोरांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांचे आभार. आणि व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.